नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, लग्न समारंभात सूत्रसंचालकाने सुरुवातीला अत्यंत महत्वाचं, थोडक्यात पण अत्यंत सुंदर आणि प्रभावी निवेदन करण्यासाठी, अर्थात बोलण्यासाठी एक परिपूर्ण वाक्य मी या ठिकाणी देतोय आणि हाच व्हिडिओचा विषय आहे. तर आपण त्या वाक्याला सुरुवात करतोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार, आपल्या सर्वांसाठी खरं तर अत्यंत मंगलमय असणारा जाधव आणि पवार परिवाराचा शुभविवाह सोहळा, तो आनंदाचा, उत्सवाचा आणि दोन कुटुंबांना प्रेमाच्या धाग्यांनी जोडणारा पवित्र क्षण. रंग, सुवास, दिवे आणि मंगलध्वनींनी सजलेल्या या शुभ मंडपात आपण सर्वजण प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. क्षणभर स्थिर व्हा आणि मनात साचलेला आनंद पुन्हा एकदा जागा करा, कारण पुढे सुरू होतो आहे दोन जीवांचा, दोन हृदयांचा आणि दोन संस्कारांचा सुंदर मिलाप. होय मित्रांनो, लग्न समारंभासाठी निवेदकाचं सुंदर पण त्यानं थोडक्यात उपस्थितांचं स्वागत कसं करावं. उदाहरणार्थ, जाधव आणि पवार परिवाराचा शुभविवाह सोहळा आहे, तर आपण कसं बोलणार की जाधव आणि पवार परिवाराच्या शुभविवाह सोहळ्याच्या प्रसंगी. मित्रांनो, शुभविवाह सोहळा ही फक्त दोन मनांची नव्हे, दोन परिवारांची, दोन संस्कारांची सुंदर अनमोल भेट आहे. या मंगल क्षणी आनंदाने उजळलेल्या या पवित्र मंडपात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या उपस्थितीनं आजचा शुभविवाह सोहळा अधिक मंगलमय, अधिक संस्मरणीय झाला आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या कृपेनं हा शुभविवाह सोन्यासारखा उजळो, वधूवरांचं आयुष्य सुख समृद्धीनं नटलं जावो, हीच मंगल कामना. चला तर प्रेम, संस्कार, परंपरा आणि आनंदाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. असं सूत्रसंचालकाने एक जबरदस्त अलंकारिक असणारं वाक्य जर त्या ठिकाणी सुरुवातीला थोडक्यात आपण वापरलं, तर तुमच्या निवेदनाची छाप उपस्थितांच्या मनावरती पडल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ, आणखीन दुसरं वाक्य मी आपल्याला थोडक्यात देतोय की श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं, आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानं, संतांच्या या पावन भूमीत व शिवछत्रपतींच्या, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रणझुंजार महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत मराठमोळ्या वातावरणात संगीताचा सुगंध दरवळतोय. 16 संस्कारातील अत्यंत महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह आपल्या सर्वांच्या साक्षीनं वधूवर विवाहबद्ध होत आहेत. त्यांची विवाह नौका पहिलं तरी सुख समृद्धीनं लावण्यासाठी आलात, त्याबद्दल जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय. किंवा मित्रांनो, असं देखील तुम्ही वापरू शकता, विवाह म्हणजे आयुष्याच्या वेलीवरचं एक हळुवार पान. दोन जीवांच्या प्रेमगाथेचा पहिला अध्याय म्हटलं तर ग्रीष्मातील ओल्या मातीचा सुगंध, म्हटलं तर जाणीवांचं निवडुंग. अर्थात हे नातं बहरण्यासाठी घरातील सर्वांच्या प्रेमाची, आपुलकीची कूस गरजेची. तेव्हा कुठं परिपूर्ण भावविश्वाची निर्मिती होते आणि एक विधिलिखित प्रवास सुरू होतो. पावित्र्याने नटलेल्या या सोहळ्यास देवी देवतांना आवाहन तर अनिवार्यच, परंतु आपली उपस्थिती देखील तेवढीच वंदनीय. जाधव आणि पवार परिवाराचं आग्रहाचं लग्न निमंत्रण स्वीकारून आपण आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. अशा रीतीनं थोडक्यात पण अत्यंत प्रभावी वाक्य तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनाच्या ठिकाणी वापरू शकता. तसेच या ठिकाणी आणखीन मी एक वाक्य आपल्याला या ठिकाणी देतोय. त्या वाक्याच्या माध्यमातून त्या लग्न समारंभाचं वातावरण निर्मिती होत असते. उदाहरणार्थ, विवाह म्हणजे मंगल सोहळा, दोन जीवांच्या मधुर मिलनाची पौर्णिमा, जीवनभर हृदयाच्या नाजूक मखमली पेटीत ठेवाव्यात अशा सुखद स्मृतीचा सुगंध. विवाह म्हणजे जीवनातील महत्वाचं वळण आणि या वळणावर सप्तपदीच्या पवित्र वचनानं नवसंसाराची वाटचाल करण्यास निघालेल्या वराचं नाव आणि वधूचं नाव या ठिकाणी घेऊन वधूवरास शुभाशीर्वाद देण्यास आलात.
आपलं जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अशा रीतीनं ही वाक्य तुम्ही त्या ठिकाणी वापरा. तुमचं सूत्रसंचालन उत्कृष्ट होईल. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.